महाराष्ट्रातले लोक होते, देशातले होते आणि जगभरातले पण पर्यटक त्यामध्ये होते. तुमची त्यावरची प्रतिक्रिया? कालचा हल्ला जो होता तो नक्कीच भ्याड हल्ला होता. त्याच्यामागे कोण होतं हे देखील आज सकाळी सिद्ध झालेलं आहे. पाकिस्तान धार्जिणी संघटना यामागं होती हे देखील पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. जे मृत आहेत त्याच्यामधले 4 महाराष्ट्रातले आहेत, 2 डोंबिवलीमधले आहेत आणि 2 पुण्यामधले आहेत, नेपाळमधले देखील आहेत आणि आपले देशभरामधले आहेत. मला असं वाटतं की या हल्ल्याला माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी अतिशय संवेदनशीलपणे घेतलेला आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असताना या सगळ्या मंडळींना अद्दल देखील घडवली जाईल अशी शक्यता मला तरी वाटते. आणि एवढं देशाला किंवा काश्मीरच्या भागाला एवढं स्वस्तात देखील पाकिस्ताननं घेऊन उपयोगाचं नाही. ज्या पद्धतीनं तो हल्ला केला हे निषेधार्थ जरी असलं तरी भविष्यामध्ये असा हल्ला होणार नाही अशा पद्धतीची दहशत आणि अद्दल पाकिस्तानच्या बाबतीमध्ये घडली पाहिजे, हे माझं एक नागरिक म्हणून मत आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या घटनेला केंद्र सरकार जबाबदार आहे असं संजय राऊत म्हणतात. पूर्णपणे जबाबदारी जाऊ देव. मला असं वाटतं की त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा मुद्दा आहे. कारण अशावेळी देशानं एकत्र आलं पाहिजे, सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. हा फक्त काश्मीर किंवा श्रीनगरवरचा हल्ला नाही, हा पूर्ण देशावरचा हल्ला आहे. आणि देशभक्त जर स्वतःला आपण मानत असू, राष्ट्रभक्त आपण जर स्वतःला समजत असू तर सगळ्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या मागं, अमित शहांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. जे काय राजकारण करायचं ते आपण नक्की करू, पण देशाच्या अशा संकटामध्ये अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण करणं हे अतिशय वाईट आहे आणि त्याचा पण मी निषेध करतो. पाकिस्तानला अतिरेकी राष्ट्र म्हणून घोषित केलं पाहिजे का? कपिल सिब्बलांनी सुद्धा ही मागणी केलेली पाहायला मिळते. अनेक विधिज्ञांनी मागणी केलेली पाहिजे. नाही, हा विषय नरेंद्र मोदी साहेब आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडतील त्याच्यानंतरची ही भूमिका आहे. पण माझं नागरिक म्हणून, मंत्री म्हणून तर मत आहे, शासन म्हणून तर मत आहे, पण देशावर प्रेम करणारा आणि राष्ट्रावर प्रेम करणारा एक नागरिक म्हणून पाकिस्तानला अद्दल घडवलीच पाहिजे. कारण जी काही ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण करण्याची भूमिका पाकिस्तान धार्जिण्या संस्था घेत आहेत त्यांना देखील अद्दल घडली पाहिजे. शेवटी पाकिस्तानवर बहिष्कार टाकणं, पाकिस्तानला दहशतवादी जाहीर करणं हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा भाग आहे. परंतु आपला देश म्हणून, आपला भारत देश म्हणून, भारत देशांच्या सैन्यामध्ये जी ताकद आहे ती जगातल्या कुठच्याही सैन्यामध्ये ताकद नाही. तर या सगळ्या सैन्याचा उपयोग करून पाकिस्तानला अद्दल घडली पाहिजे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे. विशेष प्रयत्न कालपासूनच आम्ही सुरू केलेले आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या स्वतः संपर्कामध्ये आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. आणि मला असं वाटतं की हल्ल्यामध्ये सफर झालेल्या किंवा तिथं पर्यटक म्हणून गेलेल्या लोकांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन देखील सुरू झालेल्या आहेत. आणि पूर्ण महाराष्ट्र सरकार, महायुतीचं सरकार या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवणार. ओके.